आज 22 सप्टेंबर 2025 घटस्थापनेचा दिवस आणि विशेष म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंतीचा दिवस। तर हा असा दुग्ध शर्करा योग साधून मी एक वेगळा विचार इथे मांडणार आहे। मूळ आदिमाये शक्तीलाही वंदन। तर घटस्थापनेच्या निमित्तानं महिलांची कामांची लगबग असते। सर्व कामं उरकून मी वामकुक्षी करत असताना सहज निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन माझ्या पाहण्यात आलेलं आणि पाहता पाहता ते माझ्या माहेरच्या जिल्ह्यातले, नगर जिल्ह्यातले, आणि त्यामुळे पहिल्यापासूनच त्यांची मला कीर्तनं आवडतात। केवळ प्रबोधनकार म्हणून आणि स्पष्ट वक्ते। तर त्यांचे विचार ऐकताना एक विचार जो मला ऐकायला मिळाला तो अत्यंत म्हणजे हृदयस्पर्शी आणि भावून गेलेला विचार तो असा होता त्यांचा की शाळेमध्ये आज शिक्षकांनी मुलांना हरिपाठाची एक एक ओवी दररोज सांगावी आणि थोडा अर्थ सांगावा। म्हणजे शाळेमध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक थोडंसं शिक्षण हे मुलांना दिलं गेलं पाहिजे। आणि बाकी त्यांनी खूप सारे विचार मांडलेले, अतिशय सुंदर विचार मांडलेले, प्रभावी होते, मनाला भिडणारे होते, प्रचंड समुदायापुढे ते सांगत होते आणि खऱ्या अर्थाने हेच प्रबोधन आहे आज, त्याची गरज पण आहे। ते सांगताना मला सहज आठवण झाली की जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो 30 वर्ष सेवा केली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत हायस्कूल शिवणेमध्ये उभयतांनी केलेले आहेत। शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर आणि मी पद्मावती कोरेकर। तर सेवा करत असताना ज्यांच्या संस्थेत आम्ही सेवा केली ते कैलासवासी भाऊरावजी घोलप साहेब यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळ। त्याचा ब्रीदवाक्यच आहे, बहुजन हिताय न बहुजन सुखाय। बहुजन हा शब्द फार महत्वाचा वाटला त्याच्यामधला आणि होताही त्या काळामध्ये। 60-70 वर्षापूर्वी बहुजनांची स्थिती अतिशय खराब होती की सकाळी जेवलं तर संध्याकाळच्या भाकरीची चिंता करावी लागायची, असं वातावरण बहुतांशी घरांमध्ये असायचं। आणि मग शिक्षणाचा तर प्रश्न वेगळाच झाला। आज विनाअनुदानित शाळांमध्ये मोठमोठ्या प्रमाणात आपण डोनेशन देऊन मुलांना पाठवतो, पण त्या काळामध्ये जे शिक्षण संस्था होत्या त्या मोफत शिक्षण दिलं जायचं, कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नव्हती। कारण त्यांचं ब्रीदवाक्यच होतं, सर्व महर्षींचं होतं। त्या महर्षींची जर यादी आपण पाहिली तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील, आप्पासाहेब साळुंखे, बाबुरावजी जगताप, त्यानंतर महर्षी कर्वे, बाबुरावजी घोलप आणि राजाराम बापू पाटील या लोकांनी ज्या संस्था काढल्या ना, त्या संस्थांमध्ये हेच एक सांभाळलं गेलं तत्व, बहुजन हिताय बहुजन सुखाय। आणि त्यांच्या संस्थांमधून बाहेर पडलेली जे विद्यार्थी होते ना ते खूप मोठ्या पदांवर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। इतिहास पाहता सर्वजण होते बहुजनांची काळजी घेणारे आणि त्यामुळे तळागाळातला जो समाज होता ना तो थोडासा ज्ञानाच्या प्रकाशात आला पहा। आणि प्रकाशात आल्यानंतर त्यांचे संस्कारही या संस्थापकांचे, शिक्षण संस्थांचे जे संस्थापक होते तेही आदर्शच होते ना, म्हणून तर त्यांनी स्वतःचं हित न पाहता समाजाचं हित पाहिलेलं आणि समाजाचं हित पाहिल्यामुळं ती जे विद्यार्थी घडले गेलेले ते खूप मोठमोठ्या पदांवर पोहोचलेले आहेत। त्यांनी जो एक विचार मांडला निवृत्ती महाराजांनी की मुलांना शाळेमध्ये रोज एक हरिपाठाची ओवी देऊन तिचा अर्थ सांगावा किंवा तो संस्कार मुलांवर करावा। खरंच आज ती गरज आहे। आम्ही कोरोनाच्या काळापासून जी मराठीला जो मनमंदिराचा कार्यक्रम होतो तिथे मोठमोठ्या कीर्तनकारांची, महाराजांची कीर्तनं होत असतात आणि खूप मौलिक विचार आपल्याला त्या कीर्तनांमधून ऐकायला मिळतात। धर्मग्रंथ वाचायला बऱ्याच लोकांना वेळ नाहीये, परंतु कीर्तन ऐकलं 1 तासाभरामध्ये
तर खूप सारी माहिती आपल्याला आपल्या धर्माची मिळते, अध्यात्माची मिळते, संस्काराची मिळते, समाजकारणाचीही मिळते. आणि म्हणून निवृत्ती महाराजांचं हे ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण काय केलं. 30-35 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकवत असायचो उभयता, त्यावेळेला संस्कार मुलांवर कसे होतील याचा प्रयत्न आमच्या संस्थेच्या संस्थापकांनी मुख्याध्यापकांना आणि मुख्याध्यापकांमार्फत शिक्षकांना ते संस्कार दिले गेलेले होते. आणि अतिशय अल्प पगारामध्ये शिक्षक काय करायचे तर ह्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत असायचे. मुलं कधी घडतात, संस्कार झाले. जर त्यांना घरी पालकांचे संस्कार होतातच, परंतु जर झाले नाही, आता खालच्या थरातले लोक हे कामाला जातात, मजुरी, रोजगार, शेतीकाम अशा याच्यामध्ये जाणारे पालक ते काय आपल्या मुलांना शिकणार. त्यांनाच लिहिता वाचता येत नव्हतं तर ते मुलांना काय शिकवणार. मग ही जबाबदारी शाळांवर, शिक्षकांवर येऊन पडायची. शिक्षक मात्र करायचे. मला एक अभिमानाची गोष्ट सांगावी लागते. ज्या भागात आम्ही नोकरी केली, सेवा दिली, ते गाव म्हणजे नवभारत हायस्कूल शिवणे. म्हणून ह्या शिवणे गावामध्ये आजूबाजूचे सर्व पालक शिवछत्रपतीच्या पदस्पर्शानं पावन झालेला सगळा हा मावळपट्टा आणि त्या मावळपट्ट्यातली मुलं आमच्याकडे असायची, गोरगरिबाचीच असायची. पण आध्यात्मिक वातावरण या परिसरामध्ये का तो देहू आळंदीचा परिणाम आहे, वारकरी संप्रदायाचा परिणामही इथे झालेला असतो. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे पहा की जेव्हा आम्ही शाळेमध्ये शिकवायचो, मी तरी वैयक्तिक असं करायची की जर तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास महाराज यांचे जर काही त्यांना अभंग शिकवण्याचा प्रसंग आला तर ग्रंथालयातून ते ग्रंथ आणायचो, मुलांना दाखवायचो, ती ओवी कुठल्या क्रमांकावर हे सांगायचो आणि मुलांना त्या ग्रंथाच्या पाया पडायला लावायचो. त्याचा परिणाम व्हायचा, वातावरण निर्मिती व्हायची. आणि काही मुलं, म्हणजे शाळेचं श्रेय असं नाही, काही मुलं तर स्वतःहून सांगायची आम्ही काकड्याला जातो. शिकवायला जर लागलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तर पुढच्या 4 ओळी मुलं आपणहून काही त्याच्यातली म्हणत असायची. हे वातावरण त्यांच्या घरातलं असायचं. तर पालकही सुसंस्कृत होते अशिक्षित असले तरी. आणि शाळेमध्ये तर सर्व शिक्षणे, मग गणित असो, इंग्रजी असो, सायन्स असो वा मराठी, हिंदी, इतिहास असो, या विषयाच्या या शिवणे हायस्कूलमधल्या शिक्षकांनी गेल्या त्या 30-35 वर्षामधलं जी सेवा केली, जीव तोड काम केलं आणि मुलांवरती संस्कार घडवले. ते संस्कार करत असताना किंवा शिक्षण देत असताना त्याचा परिणामही आम्हाला नंतर दिसून आला. काही मुलं तर इतकी उच्च पदस्थ झालेली त्या शिवणाची 1ही रुपया फी त्यांना भरावी लागलेली नाही. शाळेने बऱ्याच वेळा त्यांना मदत केलेली आहे. कोणाला वह्या पुस्तकं द्या, कोणाला कपडे द्या, आणखी काय हवी असेल ते मदत द्या. वैयक्तिक शिक्षकांनी सुद्धा काही विद्यार्थ्यांना मदती केलेल्या आहेत आणि असे विद्यार्थी तिथे घडलेले. त्याच्यातले काही नावं मला तुम्हाला सांगायची की या भागातले जे विद्यार्थी आहेत ते कसे घडले गेलेले आहेत. तर त्याच्यातले एक नाव प्रशांत चतुर्मल, अतिशय सामान्य कुटुंबातले ते आहेत पहा. तो आज आयुक्त म्हणून रत्नागिरीला काम करतो. शिवशंकर कुंभार, घरामध्ये 7-8 माणसं आणि फक्त 1 रूम किचन सारखे असणारे एक छोटंसं घर त्यांचं. स्वतः मी जाऊन रामनगरला पाहिलेलं होतं, वाईट वाटलं होतं. पण मुलगा मात्र इतका बुद्धिमान निघाला, टॉपचा निघाला. आज तो मोठ्या कंपनीत कुठे माहितीये का, अमेरिकेमध्ये काम करतो. मध्यंतरी भेटला तेव्हा अक्षरशः त्याला पाहिल्यावर डोळ्यातून पाणीच आलं बघा. म्हणजे हे विद्यार्थी घडले कसे गेले. दीपक पाटील म्हणून एक विद्यार्थी आहे, आत्ताच तो सध्या UPSC परीक्षेमधून मोठ्या पदावर पोहोचलेला आहे, सरकारी पदावर तो पोहोचलेला आहे. तर अमोल कांबळे, अतिशय सामान्य परिस्थितीतून तो कायदे सल्लागार म्हणून झालेला आहे. त्याच्याशी जेव्हा आमची भेट झाली, संवाद झाला, तेव्हा त्याच्या मुखात म्हणजे एक वाक्य आलं ना, त्या हृदयाला भिडलं. त्यावेळेस काय होतं वाक्य माहिती का, सर मॅडम हा सगळा परिणाम शिक्षणाचा. एकाच खोलीत आम्ही 7-8 भावंड, आई वडील असे राहत होतो आणि आज
तो भाड्यानं घेतलेला फ्लॅट जर 40 हजाराचा फ्लॅट भाड्याने घेऊन हे काम करत आहे, स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे, म्हणजे हा संस्काराचाच भाग नव्हे का? फी नसताना शिकलेल्या शाळेतला तो. दीपक चव्हाण म्हणून पोलीस आयुक्त झालेला आहे पहा. शंकर जाधव म्हणून एक नामांकित वकील आहे. त्याचप्रमाणे उमाकांत अदमाणे कवी क्षेत्रातही पुढे गेलाय आणि वकील म्हणूनही नाव गाजलेलं आहे. राजेंद्र वाघ सरकारचा त्याला तर पुरस्कार मिळालेला आहे. दादा खंडागळे अतिशय उत्तम काव्य करणारा आहे. म्हणजे असे जे विद्यार्थी घडले त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो या विद्यार्थ्यांचा, की सकाळचा डब्बा आणला तर संध्याकाळी नाही. काही मुलं तर विना डब्याची तिथे यायची. या म्हटले ना मॅडम जेवायला, सहज आपण त्यांच्याकडे जर पाहिलं, जाता जाता आम्ही करायचो कधी कधी, तर जर त्यांच्याकडे गेलो ना तर हे विद्यार्थ्यांचा डब्बा पाहिल्यावर त्यांना वाटायचं की आता आपल्या डब्यात काही खाणार नाही त्या मॅडम, पण मी घास उचलला की त्यांना मोठं हायसं वाटायचं. खरं आता देव तिथेच आहे, माणसातच देव आहे. अशी ही कर्तबगार मंडळी मी पाहिली. तसंच एक मदन धायरे नावाचा अतिशय चुळबुळ्या आणि उच्चापती किंवा आपण म्हणू धडपड करणारा विद्यार्थी, सतत काही ना काही करणार आहे. नाट्य क्षेत्रात असेल, काव्य क्षेत्रात असेल व अन्य काही क्षेत्रांमध्ये, राजकारण, समाजकारण, इथे पण खूप सारे विद्यार्थी नावाचे आहेत. कोणी आमदारकीला उभं राहतंय, कोणी महानगरपालिकेला उभं राहतंय आणि शिवाय समाजकारण उत्तम प्रकारे करणारे आहेत, आपुलकीने करणारे आहेत. अगदी नावच जर घ्यायचं म्हटलं ना तर अतुल दांगट, विकास दांगट, सचिन दोडके यासारखी मुलं फार सामान्य परिस्थितीतली मुलं आहेत. म्हणजे हा जो परिणाम सगळा, अजून खूप सारे विद्यार्थी आहेत. म्हणजे आज माफ करा, सगळ्यांची यादी आणि नावं देणं शक्य नाही. म्हणून सांगितलं की या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी अभिमानानं सांगतात आम्ही कोणत्या शाळेत शिकलेलं, आणि आम्हालाही त्यांचा त्या संस्थेत लाभ. अर्थात ती संस्था कोणाची होती? कैलासवासी बाबुरावजी घोलप साहेब यांची होती. महर्षी पदालाही पोहोचणारी ही सगळी कर्मवीर मंडळी होती. आणि कर्मावर विशेष आला, स्वतःचा स्वार्थ शून्य पाहिला त्यांनी आणि माणसांचा स्वार्थ, ज्या ज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेतली सर्वांनी, ती या महर्षींच्या ध्येय धोरणामुळे घेतलेली आहे. एक सध्या आम्ही ज्या संस्थेच्या याच्यामध्ये येतो, मध्यंतरी गेल्याच वर्षी त्यांनी आम्ही गुरुपौर्णिमेला आमचा त्यांना उभयतांचा सत्कार केला. असं एक उभयता जोडपं वारजे माळवाडी येथील SR पाटील आणि संजीवनी पाटील यांचीही अशीच खूप सारी धडपड चाललेली असते. त्यांच्या त्या नवभारत ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेमध्ये कितीतरी वेळा जाण्याचा प्रश्न आला, पण खरंच तिथे पाय ठेवला ना की ज्ञानवर्धिनी शब्दाचा अर्थ कुठेतरी मनासारखा घोळायला लागतो बघा. म्हणजे एकमेव त्यांचं काम चाललेलं आहे की ज्ञानाचं वर्धन व्हावं, मुलं सर्वांग परिपूर्ण कशी होतील याच्यावर या दोघांचं लक्ष आहे पहा. वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार, वेगवेगळ्या प्रकारच्या पुण्यतिथ्या, जयंत्या, सामाजिक व्यक्तींचा परिचय किंवा कार्यक्रम आणि त्याबरोबर शालेय अभ्यास, सगळ्यात पुढे त्यांनी एक उदाहरण सांगितलं की आमची मुलं खूप मोठ्या पदांवर पोहोचलेली आहेत, आम्हाला अभिमान वाटतो, क्रिकेट क्षेत्रात काही गेलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारचं हे कामं करणारी जी मंडळी आहेत ना, ती घडवण्याचं काम ही फक्त ध्येयनिष्ठ व्यक्तीच करू शकतात. आणि जिथे निस्वार्थपणा असतो ना तिथेच हे काम घडत असतं. अन्यथा इतरही संस्थांमध्ये करतात ते, पण इतर काही संस्थांचं आपण सांगू शकत नाही. कारण काय, विना अनुदानित संस्था या त्यांचंही हित पाहतात आणि सर्वांचंच पाहतात. पण ह्या ज्ञानवर्धिनी संस्थेमधलं हे जे जोडपं आहे ना, SR पाटील आणि संजीवनी पाटील यांनी हाती घेतलेलं काम खरंच उल्लेखनीय आहे. खूप सारी तिथली मुलं, संस्कार हे आजूबाजूचे आणि परिसर सगळं सामान्य आहे. माळवाडीचा परिसर जिथे रोजंदारीवर काम करणारे पालक आहेत, जिथे शेती कामासाठी जाणारे पालक आहेत, गोरगरिबांची मुलं आहेत, मजुरांची मुलं आहेत, जवळच तिथे आजूबाजूला मोठा मजूर अड्डा असतो त्यांची मुलं आहेत. अशा मुलांवर संस्कार, अवघड काम असतं बरं का हे असं करणं. म्हणजे
जिथे 50-60 हजार रुपये फी वरून वर्षाची आपण आपल्या मुलाला पाठवतो, तिथे सुद्धा माझ्या मते म्हणजे आक्षेप आहे हा, संस्कार कमी पडलेले कुठेतरी पाहायला मिळतात अनुभवांती. पण इथे मात्र मुलं सर्वांग परिपूर्ण अशी घडताना दिसतात. काय होतं, सामान्य परिस्थितीतून पुढे जाण्यानं एक आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळातलं आणखीन एक उदाहरण, विशेषतः मुक्काम पोस्नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे हे माझं सासर आहे. आणि तिथलं एक उदाहरण की सामान्य परिस्थिती असताना सुद्धा किशोरराजे निंबाळकर ते लोकसेवा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्या अगोदर ते कलेक्टर होते, सामान्य परिस्थितीतून गेलेले, आणि आता समाजसेवाही ते करत आहेत. कौतुकाची बाब आहेत, अभिनंदनाची बाब आहे ती की अशी मुलं घडणं, फी न भरता शिकणाऱ्या शाळांमधली त्या शाळेचंही ते कौतुक आहे, त्या शिक्षकांचंही कौतुक आहे. आणि विशेष म्हणजे ज्ञान ग्रहण करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचं आहे. खरं तर पूर्वी ऋषीमुनींची परंपरा होती, गुरुकुल संस्था होती. राम, कृष्ण, वशिष्ठ यांचा आपण जर सगळा विचार केला ना, तर त्यावेळेला मुलांना घडवण्यासाठी त्यांना बाहेर शिकायला जावं लागायचं, म्हणून तर ते मोठमोठ्या पदाला शिकलेले होते. आज गुरुकुलची संस्था जरी नसली, नावं असतात काही ठिकाणी, परंतु संस्कार घडतीलच असं नाही ना, कारण त्याचं बाहेरचं वातावरण फार कठीण झालेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे, निवृत्ती महाराज देशमुखांनी त्याचं उदाहरण सांगितलं मुलांना की माऊल्यांनो, आता घटस्थापना झालेली आहे, उपास सुरू झालेला आहे, तुम्ही नुसते उपास करू नका, तर मुलांवर संस्कार करा. मुलांना मोबाईल किती द्यायचा आणि मोबाईल कसा द्यायचा ह्याचा संस्कार तुम्ही करून घ्या. मुलांवर संस्कार घडण्यासाठी जितकी काळजी तुम्ही घ्याल तितकी उपासाची करू नका. ते वाक्य फार पटलं मला. कारण पालकांची तितकीच जबाबदारी असते. तर अशा प्रकारे कीर्तन परंपरा जी आहे आपल्या महाराष्ट्रातली, वारकरी संप्रदायातली, त्या संप्रदायाचंच हे महत्त्वाचं काम आहे. तो वारकरी संप्रदाय आपल्याला माहिती आहे, भागवत धर्माची पताका जगभर फडकवणारा हा संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून काय करतोय, तर आज मुलांवरती संस्कार घडावा, माणसांचे दृष्टिकोन वाढावा यासाठी आपले विचार मांडण्याचं काम दररोज मन मंदिरामध्ये करतात. सकाळच्या वेळेला गजर भक्तीचा त्याच्यामधूनही करत असतात. आणि ती खरंच आज समाजाची गरज आहे की ती पटली पाहिजे. आम्ही ज्या परिसरामध्ये मावळपट्ट्यामध्ये राहतो तिथे गणेश महाराज किंडरे म्हणून कीर्तनकार झालेत, दगडे महाराज म्हणून एक कीर्तनकार तयार झालेत, आणखी बरेच कीर्तनकार सध्या त्या पायवाटेवर आहेत. याचा परिणामच असा आहे की त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत. घरचे असतील, शाळेचे असतील, परिसराचा असतील किंवा देहू आळंदीच्या परिसराचा परिणाम असेल, तर हे सर्व श्रेय वारकरी संप्रदायाला देऊ आम्ही. तर अशा प्रकारे या निवृत्ती महाराजांच्या त्या विचाराचा खरंच स्वागत आणि विचार सर्वांनी स्वीकारला पाहिजे. आपण विशेष करून शिक्षकांनी तो स्वीकारला पाहिजे की शाळेत जाताना आपण तो ग्रंथ, ती ओवी कोणत्या ग्रंथातली ती पाहिली पाहिजे, मुलांना दाखवली पाहिजे, समजवलं पाहिजे, आणि त्यानंतर त्या मुलांवरती तो संस्कार झाला पाहिजे, असं मला सांगायचं आहे. आज आम्हाला जेव्हा हे संस्कार करत होतो तेव्हा पगार अतिशय अल्प होते. 300 रुपयापासून तर अगदी 10-5 हजारापर्यंत मी नोकरी केल्या. आज गगनाला भिडणारे मानधन त्यांना मिळतंय. शिक्षक सेवेचं करतातही आहेत, पुरस्कार मिळतात शिक्षकांना खूप साऱ्या, तर ते करतात नाही असं नाही. परंतु वातावरण जे तयार व्हायला लागलेलं आहे त्याला जबाबदार कोण? समाज असेलच, त्याच्यात वाद नाहीये. पण पालकांची आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षकांनी जर हे विचार मुलांच्यावर अगदी खूप साऱ्या कसोशीने तंतोतंत पाळायचं म्हटलं तर नक्कीच तो परिणाम घडून येईल आणि पुढच्या भावी पिढ्या खऱ्या अर्थानं नवभारताचं म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य घडण्याला कारणीभूत ठरतील. तर कीर्तनातून काय मिळतं हेही मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि प्रबोधनकार निवृत्ती महाराजांनी जो विचार मांडलेला आहे, प्रबोधनकार हेच विशेषण त्यांना लावलेलं आहे की समाजाची
डोळे उघडले पाहिजेत. आता पर्यायाने त्यांनी शिक्षकांचे डोळे उघडले पाहिजेत हे सांगितलेले आहे. तर नमस्कार, मी माझे विचार थांबवते.